नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत कोबीचे अगदी कुरकुरीत असे मंचुरियन कसे बनवायचे ते. तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त टेस्टी असे आपण इथे मंचुरियन बनवून दिलेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे एक कोबी, तो आपण अशा प्रकारे किसणीने बारीक मस्त असा किसून घ्यायचा आहे बघा. तुम्ही बघत आहात मी कुठल्या होलने किसत आहे ते. छानपैकी असा मी कोबी येथे किसून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, काळी मिरपूड बारीक केलेली, अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कुटूनही घालू शकता. लाल कलर मी येथे घातलेला आहे कारण आपल्याला मस्त असे मंचुरियन लाल कलरचे बनवायचे आहेत. आणि इथे मी घातलेले आहे कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि 1 वाटी मैदा इथे मी घातलेला आहे. आता आपण हे घट्ट पातळनुसार इथे पुन्हा ॲड करायचं आहे बघा. तुम्हाला जर मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता. त्याला मिठामुळे छान असं पाणी सुटलं जातं बघा. आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही. आपण जो कलर ॲड करतो आहे त्यामुळे मंचुरियनला एकदम मस्त असा कलर येतो बघा, रेड कलर. चला तर मग आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे. आता आपण इथे तेल सोडलेलं आहे आणि त्यामध्ये असे छान छान बारीक बारीक मंचुरियन सोडायचे आहेत. आपण याला मंचुरियन किंवा पकोडेही म्हणू शकतो बघा कोबीचे. अशाच प्रकारे मस्त असे छान छान बारीक बारीक मंचुरियन आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तुम्ही बघत हा छान असे तळेही गेलेले आहेत ते आणि एकदम जबरदस्त अगदी जे हॉटेलमध्ये विकायला असतात त्याचप्रमाणे मस्त असा छान कलर आलेला आहे बघा त्याला. आणि आपले एकदम मस्त असे कुरकुरीत मंचुरियन येथे तयार आहे बघा. तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त असा कलर आलेला आहे त्याला. वाव. ना आपण अशाच प्रकारे सर्व मंचुरियन इथे तयार करून घ्यायचे आहेत. पुढचेही मंचुरियन मी आता यामध्ये सोडणार आहेत. खूप कमी वेळात आणि कमी सामग्री लागते बघा, जास्त काही लागत नाही. अगदी हाताखालच्याच वस्तू याला लागतात आणि अशाच प्रकारे जबरदस्त मंचुरियन आपले इथे रेडी आहेत. तुम्ही बघत आहात परफेक्ट असे झालेले आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की ट्राय करा, पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.